जय श्री महाकाल. आज तुमच्या भावाचा पहिला ब्लॉग. आज आम्ही चाललोय अंबरनाथ ज्योतिर्लिंग करायला आणि पहिल्याच ब्लॉगला पावसाची सुरुवात. मुंबईमध्ये सगळ्यात पहिल्याच पावसाची सुरुवात चालू झालेली आहे. रात्रीपासून पाऊस पडतोय. दाखवतो तुम्हाला. आज माझा भाऊ पहिल्यांदा गाडी चालवतोय. इथे टाक, लेफ्टला टाक, लेफ्टला टाक. थोडी गाडी लेफ्टला ठेव तुझी. ठेव लेफ्टला. हा ठेव. हा टाक. पावसाची सुरुवात, मुसळधार पावसाची सुरुवात मुंबईला चालू आहे आणि पावसाच्या सुरुवातीत पहिल्यांदा ब्लॉग काढतोय आपण. आणि पहिलाच ब्लॉग हा महाकालच्या दरबारात आहे. थोडंसं समजून घ्या, पहिला ब्लॉग आहे. नमस्कार, संतोष शिरकर. आपल्या चॅनलचं नाव काय मामा? भटकंती विथ संतोष. भटकंती विथ संतोष या यूट्यूब चॅनलचे मालक आमच्यासोबत आलेले आहेत. आता आम्ही निघतोय महाकालच्या दर्शनाला. चला नंतर बोलू. आता थोडी गाडी चालवतो. बोल. आता आपण आपल्या घरातून निघालोय जस्ट. आता बघू किती वाजेपर्यंत पोहोचतो. पावसाची तर सुरुवात खूप झाली आहे. तर आता चाललोय आपल्या महाकालच्या दर्शनाला. आणि तुम्ही पण या. कसं चाललोय ते बघा. आता गोरेगावचा रोड दाखवतो तुम्हाला. सगळं मेट्रोचं काम चालू आहे. मेट्रो प्लस हायवे, डायरेक्ट मुलुंड हायवे बनतोय आरे कॉलनीतून. त्याचं सगळं काम चालू आहे. आता किती वर्ष लागतात, काय लागतात, काहीच सांगू शकत नाही.
अच्छा कहा करे हिरवी चटनी और क्या है लालम चटनी ला रहा खाना पड़ रहा है हमको। ये लालम चटनी खाओ और मस्त हो जाओ। मस्त हो जाओ। अरे वड़ा पाव तो दिखाओ सॉरी सर जी, वड़ा पाव तो दिखाओ। समोसा पाव। अरे अच्छा समोसा पाव है। संतूर मामा समोसा पाव। अच्छा ये खाने का मामा का वड़ा पाव का है। ये समोसा पाव है ना। हाँ वही समोसा पाव यार। वो अपना क्या आपण महाराष्ट्रीयन लोक आहे ना, तर आपल्याला वडापाव कसा आपला महाराष्ट्रामध्ये फेमस म्हणून वडापाव आणि तुम्ही खावत जावा समोसा पाव। हे घ्या मामा, फोकस ओनली खाण्याच्या बाबतीत। हेवी ड्रायव्हरची ड्रायव्हिंग चालू झालेली आहे। हा हेवी ड्रायव्हर आहे, हेवी ड्रायव्हर। काय बोलते पब्लिक? खूप छान वातावरण झालंय, खूप 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 छान. वत्ताडा खूप छान वातावरण। कुंडी पा इथला पोहा इले पोडा पोडा कुंडी खूप छान गाडी चालवायला मजा येते। आणि त्याच्यात आपले प्रथमेश भाऊ कॉमेडी पर्सन आपले पती शिरकर, आपले कॉमेडी पर्सन प्रथमेश भाऊ। कॅमेरा टू कॅमेरा कॉन्टॅक्ट। खूप मजा येते गाडी चालवताना, काहीच बोरिंग वाटत नाही। कारण एवढं चांगलं वातावरण झालेलं आहे की त्याच्यात एकदम असं न थकवा न काय। थकवा नको, पुढं बघा। आमच्या सगळ्यांचा दाखवा बाहेर निघाला। नाही बाहेर थोडासा सांभाळून गाडी चालवतोय मी। ड्रायव्हिंग सेफ करा, ड्रायव्हिंग सेफ चालवायचे महत्वाचे। म्हणून मी कॅमेरा हा माझ्या भावाकडे दिलेला आहे। आयुष्य खूप मोठं आहे, ड्रायव्हिंग सेफ की- आयुष्य मोठा ना, आयुष्य छोटा। तुमच्यापर्यंत सगळ्यात जास्त रोड पोहोचवायचा आहे। आयुष्य खूप मोठं आहे, सो ड्रायव्हिंग सेफ आणि स्लो चालवली तरी चालेल। 10 मिनिटं आपण लेट पोहोचू। हे मोह माया आहे, आयुष्य छोटा ही रहता है माणूस का। भाऊ 500 रुपये 500 घ्या 500 रुपये घ्या 500 रुपये। श्रीदेवी ज्वेलर्स घ्या। मस्त रोड आहे तो, छान रोड आहे रोड छान आहे आणि ट्रॅफिक पण नाही, जरा पण ट्रॅफिक नाही। आज वातावरण अगर दुपारपर्यंत राहिला तर आम्ही आरामशीर सुखरूप एकदम। म्हणून बोलतो लवकर जर कुठे प्रवास करायचा असेल तर सकाळी करायला। सकाळी प्राचीन शिव मंदिर अंबरनाथ, आपल्या महाकालच्या नगरीत आपण प्रवेश केलेला आहे। झाला का जवळ? आलं हे काय मंदिर समोर? इथून जवळ होता तिथं. हा। हा कुठला दाखवतो शिव? जय श्री महाकाल। पाऊस पडल्यामुळे सगळं चिखल झालंय थोडंसं। आता सकाळी आपण आलोय तर बघू गर्दी किती आहे। सकाळी आपण आलोय तर बघू गर्दी किती आहे, कारण मागच्या टायमला आम्ही आलो होतो तेव्हा एवढी गर्दी नव्हती सकाळी आणि आम्हाला आरती पण भेटली होती। पाऊस पडल्यानंतर हे सगळं पूर्ण फुल पॅक होतं। आज आहे माणसं आहेत, एक मंदिराचा इंटरेस्ट आहे। मंदिराचा इंटरेस्ट हे मंदिराचं चप्पल ठीक आहे ना, चप्पल ठेवायचा स्टँड
रांगेत लावा, रांगेत चपली लावा. लाव ना इथं. इथं आपले जय श्री महाकाल. व्हेरी चुकीच्या टाईमला आलो आम्ही, कारण आरती झाली नाही तर एकदम सुंदर आरती होते या मंदिराची. तरी माझ्याकडे अगोदरची व्हिडिओ आहे, ती मी या व्हिडिओमध्ये ॲड करेन. मंदिर बघा कसं आहे, मंदिराचं कोरीव काम बघा. ते 5 पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे. तुम्हाला मंदिर दाखवतो गोल फिरून. हे मंदिराचं बाहेर पडण्याचं द्वार आहे. मंदिराचं काहीतरी काम चालू आहे, त्यासाठी हे लावलेलं आहे. प्राचीन काळातलं मंदिर आहे हे, प्राचीन काळातलं. थोडीशी व्हिडिओ ब्लर येईल कारण वाईड अँगल चालू केलं आहे. भटकंती विथ संतोष यांचं यूट्यूबचं चॅनल आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि या मंदिराचा इंटरेस्ट असं हे मंदिर सुंदर छान प्राचीन मंदिर. बोलो महाकाल सरकार की, बोलो जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. गोपेश्वराय नमः शिवाय. श्रीकृष्ण मोबाइल बंद करना है. हे मंदिराच्या बाहेर जर तुम्हाला फूल बिल घ्यायचे असतील तर इकडे अवेलेबल आहे. तर तुम्ही फूल सगळं घेऊ शकता. देवीचं मंदिर आहे, हनुमानजीचं मंदिर आहे. इथून काढ. देवी मातेचं मंदिर. फोन आतमध्ये अलाउड नाही म्हणून बाहेरूनच व्हिडिओ काढतोय.
बोला. मंदिर पका जुना आहे जो आमच्या बापाच्या 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 बापाला नाही माहिती. त्याची पूजा करायचा रोजची. त्याचा वरचा कलश सोन्याचा होता. जो ब्रिटिश राजांना काय असं काही उरलेला आहे चोर लोकांनी चोरून नेलेला आहे तो. हा तो कोणाच्या चोरांच्या हातात दिला. तो जाऊन एकेऱ्या नदीत पडला. एकविरेच्या नदीत पडला. हो हो. मोठ्याला मासात ना हा, हा. पडला. नाही ही वालदनी नदी आहे. देवसा नदी अंबरनाथ वालदनी. हे हा. त्या कुंडाला 24 तास पाणी होता. या कुंडाला ना. या कुंडाला रामनी बाण मारलेला. या कुंडाला त्याच्यापासून ते पाणी नाही बाण मारलेला होता ना. हा, पाणी हा. भरपूर होतं. भरपूर होतं. 24 घंटा पाणी जायला आहे. आता तिथं यो देवीचं मंदिर बांधला. जोता बांधला सगळीकडनं. पाणी पाणी बंद बंद झाला. आता त्या देवळाला 30-35 वर्ष व्हायला लागली. पाण्याला 33 वर्ष व्हायला. पाणी नाही. आणि हे मंदिर कोणी 5 पांडवांनी बांधलेलं आहे की पांडव बांधलेला बोलतात. कोणी सांगतात राजाने बांधलेला. राजांनी बांधलेलं? पण तेव्हा खरा बोलला तर 5 पांडवांच्या याच आहे. ज्या ज्या डगरी कुठं पडलेल्या आहेत. सगळ्या पडलेल्या. आजीमनक मावा आहे ना हा. त्या पारपासून पडलेल्या आहेत. आजीमनकला त्यांचं डोकं लागलेलं आहे 5 पांडव. 5 पांडवाचे. हां ना. पाणी यायचं आलं तर पाणी चिखल्यात येते आजीमनकला. ओके. आता पावसाचे पाणी राहते. पावसाचं पाणी नाही पाणी नाही. आणि तुम्हाला या जागेवर किती वर्ष झाले? या जागेवर मला लय वर्ष झालं. खूप पहिल्यापासून तुम्ही ह्याच जागेवर? पहिल्यापासून म्हणजे माझं लग्न झाला 1 बरीच महिने कारला असेल तिकडे सासू. बरोबर. इकडेच आहे ते, याच जागेवरती आहे याच ते. जागेवर. कसं वाटतं तुम्हाला हा आजूबाजूचा परिसर? एकदम बरं वाटतं असं चांगला. चांगला आहे. असं वाटतं यावा बसावा तर उठावं नाही. उठायचं नाही. आता तिकडे गोफा होती ना. त्या गोफात पहिले आपसे जवान व्हायचं. ओके. हां एक पोरगी आली होती सन्नीची बारीक छोटी. बारीक. हा. आमचा आजोबा सांगायचं मला आम्हाला तर आम्हाला माहिती. हा. ती पोरगी यायची ना सन्नीची बाहेरची जंगलामध्ये. पुरा जंगल होतं इकडे आजूबाजूला. साप बीप जाम निघातो सगळा भरायला. तर आजोबा आमचा दिवाबत्तीला यायचा. इकडे यायचा गावातल्या ओके. अंबरनाथ गावात. हम्म. दिवाबत्ती करायचं तर असं करता ती पोरगी आली. आणि ती पोरगीला बाबा बोलले तू राहू नको नाही तर साप निघतात. ती बोलतं नाही मला इथंच राहायचं. मग ती पोरगी राहिली. मग तिथे एक खापमध्ये आला ना शंकर. बरोबर. तर तुला काय पाहिजे खायला काय करायला पाहिजे. थोडंसं गवत शहाणभर आणि इथं पाणी मार. नाही तर पूजेला जायचं तर तुला काय म्हणायचं तर तो माग. तिने पहिल्याच दिवशी सगळं शहाणबीन लावून तिने खायला मागला ना. तिला सगळा मस्त जेवण खायला भेटलं. हां पूजा करून जाऊन मग तर असं खाली भरलेलं होतं. आता काय राहिलं इथं? आता काय नाही. चालेल. तुमचं नाव काय आई? कमला. कमला. हां हे बघा, हे मंदिराच्या बाजूला इथून बाहेर यायचं मंदिर देवीच्या मंदिराच्या इथे जायला रस्ता आहे. तर तिकडेच आजी बसतात. तर आजीकडनं खरंच फुलाल घ्या. खूप चांगली माहिती सांगितली आजीने. बोला. ही नदी होती. या साईडला ही नदी होती. 12 महिने पाणी चालू असायचं. लोक पाणी पियायचे, कपडे धुवायचे. परत गुजरातवरून गुजराती लोक यायचे, ते आंघोळ वगैरे करून जायचे. आणि हा कुंड होता. गरम पाणी थंड पाणी. ते जे मध्ये आतमध्ये आहे तेच ना? हा हा. हे कुंड होता. गरम पाणी थंड पाणी. हा. त्या आतमध्ये लेडीज लोक आंघोळ करायचे. या साईडला जेंट्स आंघोळ करायचा. रामाने बाण मारलं जायचं. हा रामाने जेव्हा बाण मारलं त्याच्यानंतर पाणी चालू झालं. नाही पाणी आलेलं. पाणी आलं होतं. हा, तेव्हा माता मंदिर बी नव्हता. हा. पूर्ण इथे जंगल होतं. ओके. म्हणजे जेव्हा मंदिर पण नव्हतं तेव्हा मंदिर होतं. बाकी कंपाऊंड मिळून काहीच नव्हतं. आजूबाजूचा परिसर काहीच नव्हतं. आणि लाद्या वगैरे काहीच नव्हतं. पूर्ण डोंगर. डोंगरात एकानं पायऱ्या होत्या नदीतूनच होत्या उतरायला. हा. आणि पूर्ण शेती लावायचे आमचे गाववाले. पिंड ते दगड काय आहे हो? ते लिंग आहे आणि ते पिंड आहे. ओके. म्हणजे ही जुनी पिंड आहे. हा, जेव्हा हे मंदिर झालं तेव्हापासून ती पिंड आहे. ती पिंड आहे ती. ते आता म्युन्सिपाल्टी लोकांनी
काम करायला घेतलेला ना, हा 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 सगळे दगडं फोडायला घेतलेले ना, तेही फोडायला घेतलेलं. तर चिनी आहे ना, हा ती बी तुटली, तेव्हा ते काम बंद केलं. बंद केलं म्हणजे तसंच ठेवून दिलं. आता हे मंदिराची सेवादारी करणारे विजय पाटील आहे. विजय पाटील तेच करतात आरती आरती भेटली. आम्ही एकदा आलो होतो जेव्हा पहिल्यांदा, तेव्हा आरती भेटली होती. पण आज आमचं नशीब नाही की आरती नाही भेटली. 8 वाजता आरती होते ना. हा आता हे पावसात पूर्ण नदी भरत असेल नाही. ही पहिल्याची ऍक्च्युअल नदीच आहे. नदी आहे. हा आता त्याचं फक्त शिष्यवृत्ती केलंय, थोडंसं केलेलं आहे काम. लोक बोलतात उल्हास नदी, ही उल्हास नदी नाही, उल्हास नदी नाही, ही पहिल्यापासूनची शिव मंदिर नदी. हे मनंगडचं पाणी, हा 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 डोंगराचं पाणी पूर्ण इकडे येतं ना. थँक्यू काका वेलकम आहे. भेटल्याबद्दल. जय श्री महाकाल. जय श्री. एकदा तिकडे जाऊ शकतो ना आपण त्या साईडला. बघा मित्रांनो, जसं जमेल तशी तुमच्यासाठी व्हिडिओ काढेन. हे बघा, हे कुंड होतं पहिलं, आता खूप घाण परिस्थिती झालेली आहे. ही नदी होती. हे तेव्हापासून जेव्हा मंदिर झालं त्यापासूनचं हे शिवलिंग. नाही, त्यांनी नाव काय सांगितलंय ना. आणि ही ती पिंड. हे जेव्हा बोलत होते त्यांनी माहिती सांगितली की हे जेव्हा काम चालू होतं तेव्हा ह्या दगडाला चिनी मारली, तर ती चिनी तुटली, त्यामुळे हे असंच ठेवलंय. खूप पुरातन आहे आणि बघण्यासारखं आहे. एकदा नक्की विजिट करा, खूप छान आहे. फक्त मंदिराच्या आतली जास्त व्हिडिओ काढायला नाही भेटली, कारण तिकडे बंद आहे, व्हिडिओ काढायची परवानगी नाही आहे. पण तरीही माझ्याकडे व्हिडिओ आहेत. मला जसं जमेल तसं मी व्हिडिओ काढलेले आहेत, त्यात तुम्हाला दाखवतो. ही जी प्राचीन गुफा आहे त्याचा दरवाजा बंद केलेला आहे. या गुफेचं रहस्य मी तुम्हाला सांगेन एकदा. जय माँ भाई, हम लोग इधर अभी इडली खा रहे हैं. इडली खाने के लिए आप भी आ जाओ. यहाँ पे आप विजिट करोगे तो इडली वाला भी स्पेशल आ जाता है. इडली वाला भी स्पेशल मिल जाता है, तो इडली खा सकते हो आप. यहाँ पे ही नजदीक है. कितने का प्लेट है अंकल? कितने का प्लेट है? 20 रुपये. 20 रुपये का प्लेट है. 20 20 रुपये रुपये मध्ये मध्ये 1 2 3 4 5 6. हाँ, छोड़ रहे 20 रुपये में 7 इडली मिल रहा है भाई. मेंदू वड़ा मिल रहा है. छोड़ भागे का भाई, मुंबई से अच्छा वाला इधर इडली मिलता है, फ्रेश है और बहुत अच्छा है. देखो इडली का, ये देखो इडली का कैसा प्लेट है, पूरा भरा हुआ है. पूरा मेंदू वड़ा करो और इडली मेंदू वड़ा का मेंदू वड़ा